सुप्रभातम छात्राः। आज आपण 11व्या पाठाचे अध्ययन करणार आहोत। एकादशः पाठः क्रियापदस्य सहचराः। याचा अर्थ आहे क्रियापदाचे सोबती, सांगाती, मित्र। वाक्य हे एक कुटुंबाप्रमाणे असते। जसं कुटुंबामध्ये अनेक सदस्य असतात, तसं वाक्यात सुद्धा अनेक शब्द असतात। कुटुंबामध्ये ज्याप्रमाणे एखादा कुटुंब प्रमुख असतो, त्याप्रमाणे वाक्यात सुद्धा एक वाक्यरूपी कुटुंबाचा प्रमुख असतो। वाक्य हे कुटुंबासारखं असतं आणि त्यात महत्त्वाचा कुटुंब प्रमुख म्हणता येईल असा शब्द म्हणजे क्रियापद। क्रियापद हे या वाक्यरूपी कुटुंबाचा काय आहे? कुटुंब प्रमुख आहे। त्या क्रियापदाशी इतर शब्दांचा वेगवेगळ्या प्रकारे संबंध असतो, नाते असते। आता जो कुटुंब प्रमुख आहे आपल्या घरातील, या कुटुंब प्रमुखाशी आपले नाते वेगवेगळ्या प्रकारे असते। कोणाचं त्या कुटुंब प्रमुखाशी वडिलांचं नातं असतं, कोणाचं मुलाचं नातं असतं, कोणाचं पतीचं नातं असतं, कोणाचं भावाचं नातं असतं। अशा प्रकारे कुटुंब प्रमुखाशी इतर घरातील सदस्यांचं वेगवेगळ्या प्रकारे नातं असतं। तसं या क्रियापदाशी सुद्धा त्या वाक्यातील शब्दांचं वेगवेगळ्या प्रकारे संबंध असतो, नाते असतं। इतर शब्द हे क्रियापदाचे सहचर असतात। इतर शब्द म्हणजे वाक्यातील जे इतर शब्द असतात हे क्रियापदा केलेली आहे। ती नीट समजावून घेतली तर वाक्ये वाचताना किंवा त्या वाक्यांचा अर्थ लावताना आणि आपण स्वतः ज्यावेळी वाक्य रचना करू त्यावेळी तुम्हाला आनंद वाटेल। म्हणून वाक्य हे कुटुंब, क्रियापद म्हणजे कुटुंबाचा प्रमुख आणि इतर वाक्यातील शब्द म्हणजे त्या कुटुंबातील सदस्य, त्या क्रियापदाचे अर्थात कुटुंब प्रमुखाचे सहचारी, मित्र। प्रथम चित्र पहा, त्यावर काही क्रियापद दिली आहेत। पठामि, लिखामि, यच्छामि, पश्यामि एतानि क्रियां दर्शयति। पठामि वाचतो, लिखामि लिहितो, यच्छामि देतो, पश्यामि पाहतो। हे पद क्रिया दाखवतात। अतः तानि क्रियापदानि, म्हणून ते क्रियापदे आहेत। वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः। वाक्यामध्ये क्रियापदाचे अनेक सहचर म्हणजे मित्र असतात। नैके, न प्लस एके, न म्हणजे नाही, एके म्हणजे एक, एक नाहीत म्हणजेच अनेक, अनेक सहचर मित्र असतात। जानीमः तान् सर्वान्, त्या सर्वांना आपण जाणून घेऊया। लक्ष द्या, कुटुंबातली माणसे एकमेकांशी जुळून घेतात। वाक्यात येतात त्यावेळी घडत असतो। आता पहिलं बघा, अत्र का क्रिया। या ठिकाणी चित्रामध्ये क्रिया चाललेली आहे। या ठिकाणी कोणती क्रिया आहे? लेखनम, लिहिण्याची क्रिया आहे। कः लिखति, कोण लिहित आहे? गौरवः लिखति, गौरव लिहित आहे। गौरवः इति कर्ता, गौरव लिहित आहे म्हणून गौरव हा काय आहे? कर्ता आहे। गौरवः किम लिखति, गौरव काय लिहित आहे? गौरवः निबंधम लिखति, गौरव निबंध लिहित आहे। गौरवः
केन निबंधम लिखती, गौरव कशाने निबंध लिहित आहे. गौरव निबंधम लिखती, गौरव निबंध लिहित आहे. निबंधम इति कर्म, निबंध हे काय आहे, कर्म. आता गौरव कशाने निबंध लिहित आहे. गौरव केन निबंधम लिखती, गौरव लेखन्या निबंधम लिखती, गौरव लेखणीने निबंध लिहित आहे. लेखनी इति साधनम करणम वा, लेखनी हे झाले साधन, त्याला क्रियेचे करण किंवा क्रियेचे साधन असेही म्हटले जाते. तर आता बघा, कुटुंबातली माणसे एकमेकांशी जुळून घेतात. आता वाक्य म्हटलं की एक कुटुंब आहे आणि क्रियापद म्हटलं की क्रियापद त्या कुटुंबाचा प्रमुख आहे. आणि कुटुंबातली प्रत्येक माणसं एकमेकांमध्ये गौरव, तर त्याला लिखती या क्रियापदाशी म्हणजे कुटुंब प्रमुखाशी जोडायचं आहे. तर तो स्वतःमध्ये बदल करून घेतो, मग तो कर्ता होतो. आणि कर्ता होत असताना त्यामध्ये प्रथम विभक्ती योजावी लागते, म्हणून तो प्रथम विभक्तीचं रूप धारण करतो, गौरव. यानंतर लिख धातू आहे, हा कुटुंब प्रमुख आहे, त्याला सुद्धा इतर सदस्यांशी जोडून घ्यावं लागतं, म्हणून तो गौरव हा प्रथम पुरुषवाचक आणि एकवचनी कर्त्यासोबत जुळत असताना तो लिख धातू सुद्धा प्रथम पुरुष एकवचनाचा होतो. म्हणजे लिख धातू हा लिखती रूप धारण करतो आणि त्याच्याशी जुळवून घेतो. मग वाक्य काय होतं, गौरव लिखती. नुसता गौरव शब्द होता, त्याने प्रथम विभक्तीचं रूप धारण केलं, आणि लिख धातू होता, त्याने प्रथम पुरुषाचं एकवचनाचं रूप धारण केलं, म्हणून गौरव लिखती. यामध्ये बघा, ही जे वाक्य आपण वाचली, चित्र पाहिलं आणि वाक्य वाचली, यामध्ये जो लिहित आहे तो कर्ता असतो. काय लिहित आहे, निबंध लिहित आहे, म्हणून निबंध हे काय झालं, कर्म झालं. कशाने निबंध लिहितोय, लेखणी लिहितोय, म्हणून लेखनी हे त्या क्रियेचे साधन झालं, म्हणून किंवा करण झालं. लक्ष ठेवा, जो लिहितो तो कर्ता, जो कार्य करतो तो कर्ता, जे करतो. आता इथं निबंध लिहायचं कार्य करतोय ना, म्हणून निबंध झाला कर्म. आणि ज्याच्याद्वारे कार्य करतो, लेखणीद्वारे लिहिण्याचं कार्य करतोय, म्हणून लेखणी झाली करण किंवा साधन. लक्षात आलं. आता पुढे बघा, सानिका किम यच्छती. सानिका वही देत आहे. लेखन पुस्तिकाम इति कर्म, या ठिकाणी वही झाले कर्म. सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छती, सानिका कोणाला वही देत आहे. सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छती, सानिका शिक्षकांना वही देत आहे. अध्यापकाय इति संप्रदानम, या ठिकाणी ज्याला दिलं जातं त्याला संप्रदान हे नाव दिलं जातं. संप्रदान ही संज्ञा तयार होते, आणि ज्याची संप्रदान संज्ञा असते त्याची चतुर्थी विभक्ती योजली जाते. अध्यापकाय इति संप्रदानम, अध्यापकाला म्हणजे अध्यापक मग काय झालं, हे संप्रदान झालं. वस्तुतः संस्कृत वाक्यातील अध्यापकाय हे पद एकवचनी असून त्याचा अर्थ होतो शिक्षकाला, पण शिक्षकांना आदर देण्यासाठी हे पद आपण बहुवचनात योजतो. म्हणूनच व्याकरण बाजूला सारून आपण शिक्षकांना असे बहुवचनी भाषांतर केले. शिक्षकाला असं न बोलता शिक्षकांना, हे अध्यापकाय एकवचनी असलं तरी शिक्षकांना आदरार्थी आपण बोलूया, भाषांतर करतो. तिसरं चित्र पहा, सानिका गौरव किम पश्यतः. सानिका आणि गौरव काय पाहत आहेत. सानिका गौरवच आम्रफलम पश्यतः, सानिका आणि गौरव आंब्या
म्हणजे आंबा पाहत आहेत, आंब्याचे फळ. आम्रफलम इति, मग आता या ठिकाणी सांगा आम्रफलम हे काय झालं? आम्रफल हे झालं कर्म, आंब्याचं फळ हे कर्म. आम्रफलम कस्मात पतती, आंब्याचं फळ कुठून पडते? आंब्याचं फळ झाडावरून पडते. वृक्षात, आम्रफलम वृक्षात पतती, आंब्याचं फळ हे वृक्षातून झाडावरून पडते. वृक्षात इति अपादानम, म्हणून झाडावरून हे काय झालं? अपादान. अपादानी त्याला संज्ञा प्राप्त होते आणि अपादान संज्ञा ज्याला प्राप्त होते त्याची पंचमी विभक्ती होते. वृक्ष शब्दाची पंचमी विभक्ती आहे वृक्षात. आपण भाषासूत्र 1 मध्ये देव शब्द पाठ केला. देवच शब्दात देव शब्दाची पंचमी होते देवात, तसं वृक्ष शब्दाची होईल वृक्षात. आम्रफलम कुत्र पतती, आंब्याचे फळ कुठे पडते? आम्रफलम अंगणे पतती, आंब्याचं फळ अंगणात पडते. अंगणे इति अधिकरणम, अंगण झाले अधिकरण म्हणजे क्रियेचे स्थान. ज्या ठिकाणी पडण्याची क्रिया होते त्या क्रियेला आधार, आधारोधिकरणम, आधाराला अधिकरण असं म्हणतात. आणि त्या अधिकरण संज्ञा ज्याची होते त्याला सप्तमी विभक्ती योजावी लागते. म्हणून अंगण या शब्दाची सप्तमी विभक्ती होते अंगणे. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण हे सारे वाक्यातील क्रियापदाचे जोडीदार मित्र आहेत. हे सर्व एकत्र येऊन क्रिया करतात, म्हणून यांना कारके असे म्हणतात. पदस्य सहचरा, हे सर्व वाक्यामध्ये क्रियापदाचे सहचर आहेत, बांधव आहेत, मित्र आहेत. ते सर्व मिलित्वा कार्यम कुर्वन्ति, ते सर्व मिळून कार्य करतात. अतः तानि कारकानि, म्हणून त्यांना कारक म्हटले जातात. सर्वजण मिळून कार्य करतात म्हणून त्यांना म्हणतात कारक. कारक आहेत 6: कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. लक्षात आलं? पुढे पाहता कारकम विभक्ती उदाहरणम, कारक आणि विभक्तीचे उदाहरण. कर्ता कारक विभक्ती असते याची प्रथमा. उदाहरण आहे रमा गीतम गायती, रमा गीत गाते, गायती क्रिया आहे. काय गाते? गीत, म्हणून गीत झालं कर्म. आणि कोण गातंय? रमा, म्हणून रमा आहे कर्ता. आणि कर्त्याची प्रथम विभक्ती असते, हे चांगलं पक्क पाठ करा. कर्म याची द्वितीय विभक्ती असते. मधुरा जलम पिबती, मधुरा पाणी पिते. कोण पिते? मधुरा, ती झाली कर्ता. काय पिते? पाणी, म्हणून पाणी झालं कर्म. आणि कर्माची नेहमी द्वितीय विभक्ती असते. पिबती झाली क्रिया. तिसरं पहा कर्णम, या कर्णमची तृतीय विभक्ती असते. अहम सुदाखंडेन लिखामी, मी खडूने लिहितो. लिखामी ही क्रिया झाली. लिहिणे, काय लिहितोय? कोण लिहितोय? अहम म्हणजे मी. आणि कशाने लिहितोय? सुदाखंडेन म्हणजे खडूने. म्हणून ज्याच्याद्वारे आपण क्रिया करतो त्याला कर्ण असे म्हणतात. आणि कर्णमची तृतीय विभक्ती असते, म्हणून सुदाखंड याची काय झाली? तृतीया सुदाखंडेन. पुढचं बघा संप्रदानम, याची चतुर्थी विभक्ती असते. ज्याला द्यायचं असतं त्याची चतुर्थी विभक्ती होते. माता बालकाय क्रीडनकम, म्हणून आई झाली कर्ता. यच्छती झाली क्रिया. क्रीडनकम म्हणजे खेळणी, हे काय झालं? कर्म. पण कोणाला देते? मुलाला देते, म्हणून बालक झालं संप्रदानम. म्हणून संप्रदानाची चतुर्थी विभक्ती आली बालकाय. देव शब्दाची चतुर्थी होते देवाय, तसं बालकः या शब्दाची होते बालकाय. अपादानम, ज्यापासून वस्तू वेगळी होते त्याची पंचमी विभक्ती योजली जाते. नृपः रथात अवतरती, राजा रथातून उतरतो. आता रथ आणि राजा हे वेगळे झाले ना, मग या वेगळे होण्याच्या क्रियामध्ये ज्याच्यापासून एखादी वस्तू, व्यक्ती, पदार्थ वेगळा होतो त्याची पंचमी विभक्ती योजली जाते, कारण त्याला अपादान ही संज्ञा प्राप्त होते. रथ, राजातून रथ उतरतो का रथातून राजा उतरतो? शाबास, रथातून राजा उतरतो.
रथातून राजा उतरतो, म्हणून रथ या शब्दाची अपादान संज्ञा झाली आणि म्हणून अपादान संज्ञा झाल्यामुळे रथ या शब्दाला पंचमी विभक्ती योजावी लागली. राजा हा झाला करता, राजा उतरतो ना, अवतरती म्हणजे क्रिया, उतरणे. कोण क्रिया करतंय? राजा. आणि कशातून उतरतोय? रथ, म्हणून रथ शब्दाची पंचमी विभक्ती झाली. आता कारक मध्ये ज्याची गणना होत नाही परंतु षष्ठी विभक्ती संबंध म्हणून वापरला जातो. दशरथस्य पुत्रः रामः. आपण हा संबंधचा पाठ शिकून आलोत. ज्याचा ज्याच्याशी संबंध असतो त्याची षष्ठी विभक्ती योजावी लागते. ज्याचा संबंध असतो, ज्याचे नाते दर्शविले जाते, अधिकरणम, आधाराला अधिकरण असे म्हणतात आणि या अधिकरणाची सप्तमी विभक्ती होत असते. धेनू गोष्ठे तिष्ठती. गाय गोठ्यामध्ये राहते. आता कोण राहते? धेनू, म्हणजे धेनू झाली कर्ता. तिष्ठती म्हणजे क्रिया. आणि गोष्ठे, गोठ्यामध्ये, गाईला राहण्याकरता ठिकाण, आधार काय आहे? गोठा. म्हणून गोठ्याची अधिकरण संज्ञा झाली आणि अधिकरणाची सप्तमी विभक्ती असते, म्हणून गोष्ठे ही सप्तमी विभक्ती या ठिकाणी लिहिल्या गेली. तुम्ही पक्क पाठ करा. आता कर्ता त्याची प्रथम विभक्ती असते, कर्माची द्वितीय असते, करणमची तृतीय असते, संप्रदानमची चतुर्थी असते, अपादानमची पंचमी असते, संबंधाची षष्ठी असते आणि अधिकरणची सप्तमी असते. आणि एखाद्याला हाक मारायचे, ज्याला हाक मारायची त्याचं संबोधन क्रियापद क्रियेमध्ये योजल्या जाते. आता भाषाभ्यास लक्षात घ्या. अधोरेखितानाम शब्दानाम कारकम लिखत. खाली दिलेल्या अधोरेखित केलेल्या शब्दांचे कारक लिहा. माध्यम भाषेया अनुवादम कुरुत. आणि आपल्या माध्यम भाषेतून अनुवाद करा. मराठी माध्यमातून शिकत आहात तर मराठी भाषेतून या वाक्याचा अनुवाद करायचा आहे. आदित्य गीतम गायती. गीतम हे झालं कर्म, गायती झाली क्रिया. मग आदित्य कोण? कर्ता. मग तुम्ही लिहायचंय आदित्यच्या पुढे कर्ता. आदित्य गीत गातो. दुसरं वाक्य पहा. बालकाः उद्याने क्रीडन्ति. क्रीडन्ति झाली क्रिया, बालकाः झाले कर्ता आणि उद्याने हे झालं अधिकरण. आणि सप्तमी कोणाची होते? अधिकरणाची. म्हणून तुम्हाला कारक लिहायचं आहे पुढे अधिकरणम. तिसरं वाक्य पहा. अहम देवम प्रणमामि. मी देवाला नमस्कार करतो. या ठिकाणी प्रणमामि झाली क्रिया, देवम झालं कर्म, मग अहम काय झालं? कर्ता. म्हणून अहम च्या पुढे लिहायचं आहे कर्ता. त्वम छुरिकया फलम कर्तयसी. तू चाकूने फल कापतोस. कर्तय झाली क्रिया, त्वम झालं कर्ता, फलम झालं कर्म. मग छुरिकया काय आलं? कापण्याची क्रिया कशाने होते? चाकूने होते ना. म्हणून ज्याच्याद्वारे क्रिया केली जाते त्या साधनाला कारक म्हटलं जातं, करण म्हटलं जातं, करण. म्हणून करण किंवा साधन म्हटलं जातं, त्याची तृतीय विभक्ती योजली जाते. मग छुरिकया या वाक्याच्या पुढे काय तुम्हाला लिहायचे? करणम. आणि अर्थ लिहायचा आहे तू चाकूने फळ कापतोस. पाचवं वाक्य पहा. उल्का अवकाशात पतती. उल्कापात होतो बघा, तर तो आकाशातून होत असतो, म्हणून उल्का आकाशातून पडते. तर कशातून पडते ती? आकाशातून. म्हणून अवकाश, अवकाशातून पडत असल्यामुळे अवकाश या शब्दाची पंचमी विभक्ती झाली. पंचमी विभक्ती कशाची होते? अपादानाची. म्हणून याच्या पुढे वाक्याच्या पुढे लिहायचं तुम्हाला उल्का आकाशात पडती. अधोरेखित शब्द आहे अवकाशात. त्या पुढे लिहायचं तुम्हाला अपादानम. उल्का आकाशातून पडते, हा त्याचा मराठी अर्थ झाला. सहावं वाक्य पहा. मुख्याध्यापकः
देतात. यच्छती झाली क्रिया, मुख्याध्यापक झाले कर्ते, क्रियापद आणि पारितोषिकाने झालं कर्म. मग आता छात्रव्य काय आलं, कोणाला देता येते, विद्यार्थ्यांना, म्हणून त्यांना संप्रदान हे नाव पडलं. आणि संप्रदान संज्ञा ज्याची होते त्याची चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. मग आता छात्रेभ्य विद्यार्थी अनेक आहेत म्हणून छात्राय छात्राभ्याम छात्रेभ्य चतुर्थी विभक्ती. नंतर पारितोषिकाने झालं कर्म. छात्रेभ्य लिहायचं तुम्हाला संप्रदानम आणि पारितोषिकानीचं ठिकाणी लिहायचं तुम्हाला कर्म. आता 7वं वाक्य पहा. वयम चित्रपटम पश्यामः, आम्ही चित्रपट पाहतो. पश्यामः झाली क्रिया, वयम झालं करते. मग चित्रपटम काय आहे, कर्म. काय पाहतायत ते, चित्रपट पाहतायत, म्हणून चित्रपटमच्या ठिकाणी लिहायचं तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी वाक्याच्या पुढे लिहायचंय कर्म. 8वं वाक्य पहा. पितामहः प्रभाते वृत्तपत्रम पठति, आजोबा सकाळी पेपर वाचतात. वाचणे झाली क्रिया, पठति क्रिया झाली. वृत्तपत्रम काय झालं, कर्म. प्रभाते सकाळी, कधी वाचतात, सकाळी, म्हणून प्रभात झालं अधिकरण. आणि पितामह झाले कर्ता, पितामह कर्ता आहे आणि प्रभाते अधिकरण आहे. गिर्यारोहक शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती. लक्ष द्या, आता अवतरती झाली क्रिया. गिर्यारोहक कोण उतरताय, अवतरती म्हणजे काय, उतरतात, उतरतो. मग कोण उतरतो, गिर्यारोहक. जो उतरतोय त्याचा झाला कर्ता, तो आहे कर्ता, मग त्याची प्रथम विभक्ती आली. शिखरात काठ्यांच्या द्वारे, म्हणून काठ्या झाल्या यष्टिकाभ्याम झाल्या करणम. लक्षात आलं. अशा प्रकारे तुम्ही लिहायचंय आणि वाक्याचा मराठी अर्थ सुद्धा लिहायचंय. योग्य विभक्ती रूपम योजत, योग्य विभक्तीचं रूप योजायचं आहे. तर कसं करणार तुम्ही, आता बघा. युवक पुढे आहे वित्तकोश. तर वित्तकोश या शब्दाची योग्य विभक्ती योजायची आणि मग वाक्य पूर्ण करायचंय. धनम आनयती, युवक धनम म्हणजे पैसे आणतो. कुठून आणतो, वित्तकोशातून. वित्तकोश म्हणजे बँक, तर तून आणतो ना, बँकेतून आणतो, म्हणून त्याची पंचमी विभक्ती होणार, कारण अपादान संज्ञा झाली वित्तकोश या शब्दाला, म्हणून वित्तकोश या शब्दाची पंचमी विभक्ती होते वित्तकोशात. लक्षात आलं, वित्तकोशात. दुसरं वाक्य बघा. आपणिकः पुढे आहे कंसात तुला, धान्यम तुलयती. आपणिक म्हणजे दुकानदार, धान्य तोलतो. कशाने तोलतो, तराजूने तोलतो ना, मग तराजूला संस्कृतमध्ये तुला असं म्हणतात. मग तराजूच्या द्वारा तोलतो, म्हणून ते तोलण्याच्या क्रियेचं काय झालं, साधन, म्हणून तुला या शब्दाची तृतीय विभक्ती करायची, कारण ते साधन आहे आणि साधनाची म्हणजे करणमची काय होते, तृतीय विभक्ती होते. मग तुला शब्द स्त्रीलिंगी आहे, माला शब्दाप्रमाणे. मालाचे तृतीय काय होईल, माला, माले, माला हा, माला, माले, माला हा, मालया, तसं होईल तुलया. आपणिकः तुलया धान्यम तोलयती. 5वं वाक्य पहा. 4थं वाक्य पहा. या आधी 3रं वाक्य बघूया आपण. भ्राता भगिनी शाटिका म्हणजे देतो. भाऊ बहिणीला साडी देतो. कोणाला देतोय तो, बहिणीला देतोय, म्हणून बहीण या शब्दाची चतुर्थी विभक्ती योजावी लागेल भगिनी शब्दाची, कारण ते संप्रदान आहे. ज्याला आपण देतोय त्याला संप्रदान ही संज्ञा प्राप्त होते आणि त्याची चतुर्थी विभक्ती होत असते. भगिनी शब्दाची चतुर्थी काय होणार, भगिन्यै. नदी शब्दाप्रमाणे नदीचं होतं नद्यै, तसं भगिनीची होणार भगिन्यै. भ्राता भगिन्यै शाटिकाम यच्छति. पुढचं बघा. 4थं वाक्य. पितामह देव पूजयति. पितामह देवाची पूजा करतात, देवाला पूजतात. मग देव शब्द कर्म आहे, म्हणून देव शब्दाची द्वितीय विभक्ती योजावी लागेल. देवम पूजयति, पितामह देवाला पूजितात. प्रदर्शिनी चित्राणी संती. चित्र आहेत, कुठे आहेत, प्रदर्शिनीमध्ये. मग मध्ये शब्द आलाय ना मराठीतलं. प्रत्येक माता
चित्रांना आधार कोण आहे? प्रदर्शिनी आहे. प्रदर्शिनीमध्ये ते चित्र आहेत ना, म्हणून आधार ज्याला दिला जातो त्याला अधिकरण म्हणतात आणि अधिकरण या शब्दाची सप्तमी विभक्ती होते. प्रदर्शिनी या शब्दाची सप्तमी विभक्ती काय होईल? प्रदर्शिन्याम. नदीचं होतं नद्याम, तसं प्रदर्शिनीचे होतं प्रदर्शिन्याम. लक्षात आलं? आता पुढे बघा, योग्यम पर्यायम चिनुत. योग्य पर्याय लिहा. छात्र श्लोक श्लोकम स्मरती. मग दोन पैकी तुम्हाला योग्य कोणता वाटतोय? बरोबर, छात्र श्लोकम स्मरती. विद्यार्थी श्लोकाचं स्मरण करतो, पाठ करतो. रक्षक क्रोधेन क्रोधाय चोरम ताडयती. यामध्ये कोणतं योग्य पर्याय आहे? रक्षक म्हणजे रक्षण करणारा, क्रोधेन रागाने, क्रोधाय क्रोधाकरिता, चोरम चोराला, ताडयती मारतो. मग रक्षक क्रोधाकरिता चोराला मारतो का क्रोधाने चोराला मारतो? क्रोधाने. म्हणून काय येईल? रक्षक क्रोधेन चोरम ताडयती. तिसरं वाक्य पहा, शिक्षक छात्रेभ्य छात्रैः पुस्तकाने यच्छन्ति. याचा अर्थ आहे शिक्षक म्हणजे शिक्षक, छात्रेभ्य म्हणजे विद्यार्थ्यांना, छात्रैः म्हणजे विद्यार्थ्यांच्या द्वारे, पुस्तकाने म्हणजे पुस्तके, यच्छन्ति म्हणजे देतात. मग या ठिकाणी योग्य वाक्य कोणतं येईल? छात्रेभ्य. कारण देण्याच्या क्रियेमध्ये चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तके देतात. छात्रेभ्य. चतुर्थ वाक्य बघा, वाटिकायाम वाटिकायाः जलधारायंत्रमस्ति. जलधारायंत्र तुम्ही पाहिलंय? शाबास, कारंजा ज्याला म्हणतात. वाटिकायाम वाटिकेमध्ये, उद्यानामध्ये, बगीच्यामध्ये. वाटिकायाः म्हणजे वाटिक्यापासून किंवा वाटिका चाचीचे षष्ठी विभक्ती. जलधारायंत्र म्हणजे कारंजा, अस्ति म्हणजे आहेत. या ठिकाणी योग्य पद कोणतं लावणार मग तुम्ही? वाटिकायाम. वाटिकायाम जलधारायंत्रम अस्ति. पाचवं वाक्य बघा, आकाशे आकाशात तारकाः पतन्ति. या ठिकाणी आकाशात हे योग्य पद राहणार, कारण आकाशातून चांदण्या पडतात. तारकाः पतन्ति. मंत्री महोदयः कार्यक्रमस्य अथवा कार्यक्रमम उद्घाटयति. उद्घाटन म्हणजे उद्घाटन करतात. कोण करतायत? मंत्री महोदय करतायत. मग कार्यक्रमस्य म्हणजे कार्यक्रमाचे आणि कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमाला. मग काय वाक्य होणार योग्य? उद्घाटयति. मंत्री महोदय कार्यक्रमम उद्घाटयति, आरंभ करतात. मंत्री महोदय कार्यक्रमम उद्घाटयति. अशा प्रकारे. आता शेवटचा प्रश्न आहे, तो तुम्हाला लिहायचा आहे. उचित विभक्ती प्रयोगेन वाक्यम रचयत. उचित विभक्तींच्या प्रयोगाने वाक्याची रचना करा. बघा या ठिकाणी कथयति हे क्रियापद आहे. कथयति म्हणजे काय? सांगतो, सांगतात. संस्कृतस्य शिक्षकः रमेश. संस्कृत विषयाचे शिक्षक, त्यांचं नाव आहे रमेश. मग या क्रियापदांच्या आधाराने तुम्हाला काय करायचंय? वाक्याची रचना करायची. मग कसं करणार बघा, मी सांगतोय तुम्हाला. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये. विद्यालय शब्दाची सप्तमी करायची, अधिकरण विद्यालये, विद्यालयामध्ये. छात्रेभ्य विद्यार्थ्यांकरिता, ही झाली चतुर्थी. पुस्तकात ही झाली पंचमी. कथाम म्हणजे द्वितीय झाली. मधुर स्वरेण तृतीय झाली. कथयति म्हणजे सांगतात. संस्कृत विषयाचे अध्यापक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता पुस्तकातून गोष्ट मधुर स्वरामध्ये सांगतात. लक्षात आलं? अशा प्रकारे विभिन्न कारकाणाम उपयोगम कृत्वा यच्छति ग्रथति क्षिपति पठति इत्यादीनां क्रियापदानां सहाय्येन दीर्घाणी वाक्यानि रचयत. वेगवेगळ्या कारकांचा उपयोग करून, कारक किती आहेत तुम्हाला सांगितलं मी आता. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण या कारकांचा उपयोग करून यच्छति म्हणजे देणे, ग्रथति म्हणजे ग्रथन करणे, गुंफणे, क्षिपती म्हणजे टाकणे, पठती म्हणजे वाचणे इत्यादी क्रियापदांच्या सहाय्याने मोठमोठी वाक्य तयार करा. यामध्ये कर्ताही आला पाहिजे, कर्म आलं पाहिजे, करण आलं पाहिजे, त्याचप्रमाणे संप्रदान सुद्धा आलं पाहिजे,
किंवा वेगवेगळी वाक्य तयार करा. संप्रदानाचं वेगळं, अपदानाचं वेगळं, किंवा एकाच वाक्यामध्ये एवढे कारक येतील अशी वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. अपादान आलं पाहिजे, संबंधही आला पाहिजे, किंवा अधिकरण आलं पाहिजे, अशी कारक येतील अशी वाक्य तुम्ही या क्रियापदांच्या सहाय्याने करायची. लक्षात आलं? आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका.